दक्षिण भारतातील विजयनगरमध्ये राजा कृष्णदेवरायांचे राज्य होते. एकदा विजयनगरमध्ये उंदरांनी खूप उच्छाद मांडले होते. यामुळे संपूर्ण प्रजा वैतागली होती. कारण ते सगळ्यांचे नुकसान करायचे. कुणाच्या शेतीचे नुकसान करायचे तर कुणाचे कपडे कुरतडून टाकायचे. सर्व प्रजा हैराण झाली होती. ते सर्व एके दिवशी राजाकडे गेले आणि यावर काही उपाय सुचवायला सांगितले. प्रजेचा प्रमुख राजाला म्हणाले की महाराज, आम्हाला या उंदरापासून सुटका मिळवून देण्यासाठी काही युक्ती करा. प्रमुखांचे म्हणणे ऐकून राजाने आदेश दिला की प्रत्येक घरात एक मांजर पाळावी आणि त्याची काळजी घ्यावी. त्यांनी प्रत्येक घरात एक एक गाय देखील दिली. महाराजांनी तेनालीला देखील एक गाय आणि एक मांजर दिली. मांजर आल्यावर उंदीर पळून गेले, परंतु गायीचे दूध पिऊन पिऊन मांजरी जाड झाल्या की त्यांना हलता येणे शक्य नव्हते. तेनालीची मांजर देखील दूध पिऊन पिऊन जाडजूड झाली होती. ती फार आळशी झाली. तिच्या आळशीपणाला वैतागून तेनालीने एक युक्ती काढली. त्याने मांजरीच्या वाटीमध्ये गरम दूध ठेवले. गरम दुधाला तोंड लागल्यावर लगेच मांजरीचे तोंड भाजले आणि तिने दुधाला तोंड लावले नाही. अशा प्रकारे त्याची मांजर दुबळी झाली आणि इथे तिथे बागडू लागली. राजाने सर्व मांजरीचे निरीक्षण करण्यासाठी मांजरींना दरबारात आणायला सांगितले. सगळ्यांच्या मांजरी जाडजूड झाल्या होत्या, फक्त तेनालीचीच मांजर दुबळी होती. राजाने त्यांना त्याचे कारण विचारले. त्यावर त्यांनी सांगितले की माझी मांजर दूध पित नाही. सगळ्यांनी याच्यावर विश्वास ठेवला नाही. तेव्हा तेनालीने प्रात्यक्षिक करून दाखवले. त्यानेही दुधाची वाटी मांजरीच्या समोर ठेवताच मांजर पळाली. हे बघून सर्वांना आश्चर्य झालं आणि तेनालीला कारण विचारले. तेव्हा तेनालीने घडलेली आणि केलेली युक्ती सांगितली. अशा प्रकारे मांजरने दूध पिणे सोडले आणि स्वतःचे जेवण स्वतः शोधायला जाऊ लागले.